आणि आता प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। जेजुरीमध्ये माघ पौर्णिमेचा उत्सव सुरू आहे आणि त्यानिमित्त वेगवेगळ्या भागातून सासन काठ्या जेजुरीमध्ये दाखल झाल्यात आणि या सासन काठ्या मंदिराला लावून देव भेट घेण्यात आलेली आहे। यावेळी नागरिकांनी काठ्यांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे। येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करण्यात आलेला आहे। येवला तालुक्यामधील नगरसूल इथे महाराष्ट्राचं ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांची यात्रा भरली आहे। यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या आणि यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झाले होते। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष आणि भंडारा खोबऱ्याची उधळण करत निघालेल्या या 12 गाड्यांच्या यात्रेची ड्रोननं टिपलेली दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। बुलढाण्यामधील संग्रामपूरमधील महासिद्ध महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। 3 दिवस असणाऱ्या या यात्रोत्सवाला विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे आणि या यात्रोत्सवाला नागरिकांनी देखील गर्दी केलेली आहे। अहमदनगरमधील नेवासाचं ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रोत्सवानिमित्तानं भळंदचा कार्यक्रम पार पडला। अग्नीनं पेटलेलं भांड तळ हातावरती नाचवत हा भळंदचा कार्यक्रम पार पडला। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील प्रसिद्ध बाराशिव हनुमान यात्रेला सुरुवात झालेली आहे। नवसाला पावणारा मारुती अशी या मंदिराची भाविकांमध्ये ख्याती आहे आणि त्यामुळे नवसाचा गाडा ओढण्यासाठी आणि झेंडा लावण्यासाठी भाविकांनी इथं गर्दी केली आहे। पुण्यामधील उरळी कांचनमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। भाच्यानं मामाच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं म्हणून मामानं 2 भाच्यांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या प्रकरणी 6 जणांविरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। गोंदियामध्ये पुन्हा एकदा धानाचा घोटाळा समोर आलाय। हा तिसरा धान घोटाळा आहे। या धान घोटाळ्यामध्ये 3,21,00,000च्या धानाचा अपहार करण्यात आला आणि या प्रकरणी 13 संचालकांवरती गुन्हा दाखल झालाय। सोलापुरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपनं जोडेमारो आंदोलन केलं। आव्हाड यांनी शिवरायांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य बचत गट संघटना आणि महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक संघटनेनं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। औरंगाबादेतील जलसंधारण विभागामध्ये 8,53,000ची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक करण्यात आली। ऋषिकेश देशमुख असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठामध्ये कर्मचाऱ्यांचा सध्या परीक्षांच्या कामावरती बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। चंद्रपूर शहराजवळील महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात अस्वल रस्ता ओलांडतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। मयूर चावरे यांनी हा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय। नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर जवळ बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला। जवळ असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनीही आग विझवली। अकोल्यामधील ग्रामीण भागातील रस्ते मजबूतीकरणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गदारोळ झाला। संबंधित कामांची यादी नसताना विजय मंजुरीसाठी का घेतला असा सवाल करत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये यावेळी गोंधळ उडाला। शासकीय निमशासकीय आणि खासगी रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी परळी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलाय। वेतन वाढ करण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला असून यावेळी केंद्र सरकार राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। त्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चानं उल्हासनगरामध्ये निदर्शनं केलेली आहेत। यावेळी नेहरू चौकामध्ये आव्हाडांच्या फोटोला जोडे मारत घोषणाबाजी केली गेली। महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन गोंदियाच्या वतीनं ग्रामीण जनतेच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। उस्मानाबादमधील भूम कळंब उमरगावमधील शासकीय कार्यालयामध्ये
बायोमेट्रिक प्रणाली बंद असल्याचं पाहायला मिळालंय आणि याचा फायदा कर्मचारी घेत असून मनमर्जीनं कर्मचारी कार्यालयामध्ये येत आहेत आणि त्यामुळे कामासाठी नागरिकांना तासनतास थांबावं लागतं. नांदेडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदे पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झालेला होता. शिवसेनेचे 15 ते 20 फलक पांढरा रंग लावून मिटवण्यात आले. ही बाब समजल्यावरती ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी परत फलकावरती उद्धव ठाकरे पक्षाचं नामकरण करण्याचा प्रयत्न केला. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील म्हाळसगाव ते आसोंदा या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे आणि रस्त्यावरती मोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी इथले नागरिक करतात. बीडमध्ये बजाज विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या खात्यावरती 12.5 कोटी रुपये जमा झाल्यानंतर जवळपास 12,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची खाती गोठवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागतंय. चंद्रपूरमधील नांदगावमध्ये एका शेतात वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वन्यजीवांपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी लावलेल्या वीज प्रवाहाच्या तारांचा स्पर्श झाल्यानं वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. औरंगाबादमध्ये 2 अल्पवयीन सख्या बहीण भावाचा राहत्या घरामध्ये संशयास्पद मृत्यू झालाय. दोघे बहीण भाऊ रात्री आई वडिलांसोबत जेवण करून झोपले होते. या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडमधील महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाहीये. अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असून मी स्वतः अर्ज भरणाऱ्या उमेदवारासोबत असेन असं अजित पवारांनी सांगितलं. मागील 2.5 वर्षामध्ये शिवसेना फोडण्याचं षडयंत्र हे पुणे जिल्ह्यातून झाल्याचा आरोप शिवसेना नेते सचिन अहिर यांनी केलाय. जुन्नरमधील महाप्रबोधन यात्रेमध्ये ते बोलत होते. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे बारामतीमध्ये आलेले असताना अजित पवारांबद्दल स्तुतीसुमनं उधळलेली आहेत. पक्षामध्ये अजितदादांचा सर्व स्तरावरती संपर्क आहे. दादांसारखं राजकारण कुणीही करू शकत नाही असं विजय शिवतारे म्हणाले. चिपळूणमधील वशिष्ठी नदीमधील गाळ टप्प्याटप्प्यानं काढण्यात येणारे पहिल्या टप्प्यामधील संपूर्ण गाळ हा नाम फाउंडेशन 25 पोकलेन आणि डंपरच्या माध्यमातून गाळ काढण्यासाठी तयार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये वशिष्ठी नदीच्या गाळाबाबत निर्णय घेण्यात आला. बनावट कागदपत्रांद्वारे संस्था बळकावल्याच्या आरोपावरून दाखल खटल्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव न्यायालयामध्ये हजेरी लावली. गुलाबराव पाटलांसह 6 जणांविरुद्ध 2012 मध्ये MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जे कुणी आपल्याला विरोध करतायत त्यांच्या मनामध्ये 32 वर्षाच्या तरुणानं धडकी भरवल्याचं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांनी तारुण्यात जे आसूड ओढण्याचं काम केलं तेच काम आदित्य ठाकरे करत असल्याचं ते म्हणाले. नारायण राणेंना राजकीय निरोप देण्यासाठीच आंगणेवाडीमध्ये भाजपनं मेळावा घेतला असा टोला वैभव नाईकांनी लगावला. मेळाव्यातून सिंधुदुर्गासाठी नवा निधी दिला नाही, फक्त ठाकरेंवर टीका करण्यात आल्याचंही नाईकांनी म्हटलंय. प्रसिद्धीसाठी जितेंद्र आव्हाड हे स्टेटमेंट करत असल्याचा आरोप संजय गायकवाडांनी केला. आव्हाड अर्थहीन गोष्टी करतात, त्यामुळे मी त्यांना थारा देत नाही असंही संजय गायकवाड म्हणाले. ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी पुरंदरमधील महाप्रबोधन यात्रेमध्ये चितावणीखोर वक्तव्य केलं. जे हात मातोश्रीकडे उठतायत ते हात कलम करण्यासाठी तयार राहा असं वादग्रस्त वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ठाकरेंच्या पक्षाचे आमदार राजन साळवींनी प्रत्युत्तर दिलंय. एनरॉन प्रकल्पावरून जे आरोप केलेले आहेत ते आरोप बिनबुडाचे आहेत. माझ्याबाबत कोणतेही पुरावे दिले तर मी सर्व पदांचा राजीनामा देईन असं आव्हान साळवींनी दिलंय. राणे हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनी सुद्धा राजकीय संन्यास घ्यावा असंही राजन साळवी म्हणाले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित होण्यापूर्वी खलबतं सुरू झालेली आहेत. राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार नाना काटे आणि अजित गव्हाणेंनी आमदार सुनील शेळकेंची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली.
जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरती गुलाबराव पाटलांनी निशाणा साधलाय। आव्हाडांवरती बोलण्यात काही अर्थ नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले। नाला सोपाऱ्यामध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं। टोळीकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आचोळे पोलिसांकडून तपास सुरू आहे। मुंबईमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या इराणी टोळीच्या आरोपीला MHB पोलिसांनी अटक केली। कल्याणच्या आंबिवलीमध्ये पोलिसांनी मोहम्मद संगा या आरोपीला अटक केली आहे। इराणी वस्तीमध्ये जाताच महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली, परंतु जीव धोक्यात घालून आरोपीला ताब्यात घेतलं गेलं। धुळ्यातील शिरपूरमध्ये राहुल भोई याची हत्या करण्यात आलेली होती आणि जुन्या वादातून हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालेलं असून या प्रकरणी 7 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला गेलाय। अवैध रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती ठाणे पोलीस आणि महानगरपालिकेतर्फे धडक कारवाई केली जाते। प्रवाशांशी हुज्जत घालणं, शिवीगाळ करणं याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रवाशांनी तक्रार करताच पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले। सुरक्षेच्या दृष्टीनं भारतानं आणखी एक पाऊल टाकलेलं असून आता INS विक्रांत युद्धनौकेवरून हलक्या लढाऊ विमानांचं यशस्वी उड्डाण आणि लँडिंग पार पडलं। अर्जेंटिनाचे YPFचे अध्यक्ष पाब्लो गोन्झालेज यांनी इंडिया एनर्जी वीकच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींना मेस्सी टी-शर्ट भेट दिलेला आहे। PM मोदी इंडिया एनर्जी वीकसाठी बेंगळुरूच्या दौऱ्यावरती होते। भारतीय लष्करानं कुपवाडामधील बडाखेत गावामधून एका गर्भवती महिलेची सुटका केली आहे। सैनिकांनी महिलेला स्ट्रेचरवरती सुमो पुलाजवळ 5 किलोमीटरपर्यंत नेलं, जिथे एक रुग्णवाहिका उभी होती। महिला आणि तिचा मुलगा दोघांचीही प्रकृती ठीक आहे। गुगल, Amazon, फिलिप्स पाठोपाठ आता डेल सुद्धा कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे। डेल आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 5% कर्मचाऱ्यांची म्हणजेच 6,650 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे। पंजाबच्या जेलमध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी मोनू डांगरकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आलेला आहे। तसंच मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थही सापडले आहेत। अर्थसंकल्पातील घोषणा शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजप देशव्यापी मोहीम सुरू करणार आहे। वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेत 1 लाख गावांमध्ये पदयात्रा काढून 1 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट आहे। तुर्कीमध्ये गेल्या 24 तासामध्ये भूकंपाचे वारंवार धक्के बसलेले आहेत। या भूकंपाने 2300 जणांचा बळी घेतलेला आहे। भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या, घरं जमिनीमध्ये गुडूप झालेली आहेत। युद्धपातळीवर बचाव कार्य राबवलं जात आहे। आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या पाकिस्तानसमोर एक नवी समस्या निर्माण झालेली आहे। IMFच्या अटी मान्य केल्यास 13 फेब्रुवारीला निदर्शनं करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी केलेला आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज हिने एका रॅलीत थेट इम्रान खान यांना महागाईसाठी जबाबदार ठरवलं। इम्रान सरकार आणि IMF यांच्यामध्ये झालेल्या करारामुळे किमती वाढवाव्या लागल्याचा आरोप केला गेलाय। मूस या हरणवर्गीय प्राण्यानं स्वतःच आपली शिंग काढून टाकल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। अतिशय दुर्मिळ अशी ही घटना कॅनडाच्या जंगलामधील असल्याचं सांगण्यात येत आहे। तर आयुष्यामध्ये कधीतरी एकदाच दिसणारा हा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। अतिशय वेगवान अशा फायटर जेट विमानांचं फोटोशूट समोर आलेलं आहे। हे फोटोशूट करताना विमानांची चाललेली कसरत यात दिसून येते। गेंडा जर का बकरीसारखा उड्या मारू लागला तर अशाच एका गेंड्याच्या पिलाच्या व्हिडिओला मोठी पसंती मिळते। हा गेंडा बकरीसारखा उड्या मारताना दिसतोय। एका लहान मुलानं डोक्यालिटी वापरून पैज जिंकल्याचा एक व्हिडिओ समोर येतोय। अतिशय चलाकपणे या मुलानं टास्क पूर्ण केला आणि नोट जिंकली।
बेडूक एका किड्याची शिकार करत असतानाच किड्यानंच बेडकाला अद्दल घडवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। बेडूक जिभेनं किड्याला खाण्यासाठी घेत असतानाच या किड्यानंच बेडकाची जीभ पकडून त्याला मारण्याचा प्रयत्न केला। मस्तीमध्ये लोक काय करतील याचा काही नेम नाही, असाच एक व्हिडिओ आता समोर आलेला असून यात एक कार चालक दुसऱ्या कारमध्ये चक्क पेटलेला फटाका टाकताना दिसतोय। या व्हिडिओवरती अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं चीनमधील 6000 थिएटर्समध्ये इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज करण्यात येणार आहे। 24 फेब्रुवारी रोजी श्रीदेवी यांची 5वी पुण्यतिथी आहे। बाल अभिनेत्री मायरा वायकुळ हिनं पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण या गाण्यावरती धमाकेदार डान्स केलेला आहे। मायराच्या या डान्सला अनेकांची पसंती मिळते। अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्या चाहत्यांना फिटनेस गोल देत असते। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तिनं अतिशय कठीण अशा योगासनाची ओळख करून दिलेली आहे। हा दिसायला जितका सोपा आहे तितकाच करायला कठीण असल्याचं तिनं म्हटलंय। यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला पठाण चित्रपट अमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार 25 एप्रिलला पठाण OTT वरती प्रदर्शित करण्यात येणार आहे। अभिनेता सिद्धार्थ जाधवनं त्याच्या मुलींचा वेड लावला। नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं मोठी झेप घेतलेली आहे। खरं तर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं हायड्रोजनवरती धावणारा देशातील पहिला ट्रक लॉन्च केलेला आहे। हायड्रोजनवरती धावणारा हा देशातला पहिला ट्रक आहे। हायड्रोजन हे 0% प्रदूषण निर्माण करणारं इंधन स्रोत मानलं जातं आणि त्याच्यातून ऑक्सिजन उत्सर्जित होतो। अशोक लेलँडनं लॉन्च केलेला हा ट्रक आकारानं मोठा आणि अत्यंत मजबूत असा आहे। तर H2ICE तंत्रज्ञान असलेला हा देशातला पहिला ट्रक आहे। तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडीच्या स्पीड न्यूजच्या माध्यमातून आपण पाहिल्या। तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।